नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 484वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझ्या मराठीतल्या काही कविता आहेत. त्यापैकी पहिली अशी: काही लोक स्वतःच्या प्रामाणिकपणाची ग्वाही स्वतःच देतात, तेव्हा 4 शक्यता असू शकतात. ते खरोखरीच प्रामाणिक असतात हे असतं, ते अप्रामाणिकपणात लपवतायत हेही कधी कधी असतं, ते अप्रामाणिकपणा केलाय हे ते विसरूनच गेले आहेत हे पण कधी कधी असतं, आणि अप्रामाणिक असणं हेच आजच्या जमान्यात योग्य आहे असं वाटणं हे पण असतं. काही लोक स्वतःच्या प्रामाणिकपणाची ग्वाही स्वतःच देतात, तेव्हा 4 शक्यता असू शकतात. ते खरोखरीच प्रामाणिक असतात हे असतं, ते अप्रामाणिकपणा लपवतायत हेही कधी कधी असतं, अप्रामाणिकपणा केलाय हे ते आता विसरूनच गेले आहेत हे पण कधी कधी असतं, आणि अप्रामाणिक असणं हेच आजच्या जमान्यात योग्य आहे असं वाटणं हे पण कधी कधी असतं. दुसरी कविता आहे: शाळेत विचारले, अस्थिपंजर म्हणजे काय? तर एकाने उत्तर दिले, जे बरेच दिवस उपोषण करतात आणि हळूहळू खायचे असते हेच विसरून जातात, त्यांचे जे काही होते त्याला अस्थिपंजर म्हणतात. शाळेत विचारले, अस्थिपंजर म्हणजे काय? एकाने उत्तर दिले, जे बरेच दिवस उपोषण करतात आणि हळूहळू आपण खायचे असते हेच विसरून जातात, त्यांचे जे होते त्याला अस्थिपंजर म्हणतात. आता तिसरी कविता आहे शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी यांच्या ग्रंथावर आधारित. हा आहे पुढचा भाग. पंचेंद्रियांच्या सुखामागे जे जे धावत जाती, ते ते मृत्यूलाही लवकर आमंत्रण देती. पंचेंद्रियांच्या सुखामागे जे जे धावत जाती, ते ते मृत्यूलाही लवकर आमंत्रण देती. मनुष्य जन्म मिळाला पण तो सर्व फुकट जातो, जगणे मरणे दोन्हीही सारखे करून टाकतो. मनुष्य जन्म मिळाला पण तो सर्व फुकट जातो, जगणे मरणे दोन्हीही सारखे करून टाकतो. ज्ञानी थोर हितैषी असा गुरु मिळाला पाहिजे, त्याच्या सल्ल्यानुसार कर्म अन विचार झाला पाहिजे. ज्ञानी थोर हितैषी असा गुरु मिळाला पाहिजे, त्याच्या सल्ल्यानुसार कर्म अन विचार झाला पाहिजे. गुरुची आज्ञा स्वतःचा तर्क दोन्ही झाले पाहिजे, आणि मनापासून सर्व समजले पटले पाहिजे. गुरुची आज्ञा स्वतःचा तर्क दोन्ही झाले पाहिजे, आणि मनापासून सर्व समजले पटले पाहिजे. संसारातून मुक्तीची तीव्र इच्छा झाली पाहिजे, पंचेंद्रियांच्या आकर्षणातून मुक्त झाले पाहिजे. संसारातून मुक्तीची तीव्र इच्छा झाली पाहिजे, पंचेंद्रियांच्या आकर्षणातून दूर झाले पाहिजे. जे विषारी त्रासदायक दूर केले पाहिजे, अमृतासारखे जे असते ते गुण जोपासले पाहिजे. जे विषारी त्रासदायक दूर केले
पाहिजे. अमृतासारखे जे असते ते गुण जोपासले पाहिजे. समाधान, दया, क्षमा, सरळपणा पाहिजे. भावनांवर ताबा अन शांतपणा पाहिजे. समाधान, दया, क्षमा, सरळपणा पाहिजे. भावनांवर ताबा अन शांतपणा पाहिजे. शरीरासाठी सारे काही हा विचार सोडला पाहिजे. मृत्यूनंतर शरीर तर जाणार माहित पाहिजे. शरीरासाठी सारे काही हा विचार सोडला पाहिजे. मृत्यूनंतर शरीर तर जाणार माहित पाहिजे. आकर्षणांच्या आहारी जाणे सोडलेच पाहिजे. इतरांसाठी करमणुकीचे साधन ना झाले पाहिजे. आकर्षणांच्या आहारी जाणे सोडलेच पाहिजे. इतरांसाठी करमणुकीचे साधन ना झाले पाहिजे. मृत्यूनंतर आपण सारे मातीत मिळून जातो. नाही तर त्याला कोणी प्राणी पक्षी खातो. मृत्यूनंतर आपण सारे मातीत मिळून जातो. नाही तर त्याला कोणी प्राणी पक्षी खातो. शरीरासाठी जन्म घालवून वेळ फुकट जातो. सारा वेळ घालवून जणू आत्महत्याच करतो. शरीरासाठी जन्म घालवून वेळ फुकट जातो. सारा वेळ घालवून जणू आत्महत्याच करतो.